मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ नवी मुंबई CBD बेलापूर येथे सकल मराठा समाज यांच्या माध्यमातून साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे। यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत शांततेच्या मार्गाने उपोषण करण्यात आले। संपूर्ण मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे व मराठा समाजाचा OBC मध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मराठा समाज पाठी हटणार नाही। मराठ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम हे सरकार करत आहे, त्यामुळे सकल मराठ्याच्या वतीने सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला। मनोज जरांगे पाटलांचा जीव वाचवा आणि कुणबी सर्टिफिकेट द्या असे यावेळी डॉक्टर अमरदीप गरड यांनी सांगितले। तर आमदारांची घरे जाळण्याचं काम हे मराठ्यांचं नाही। जी लोक हे जाणीवपूर्वक कृत्य करत आहेत त्यांनी इथेच थांबावं, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने भूमिका घेऊ। आमच्या भूमिका अजूनही शांत व संयमाच्याच आहे असे वक्तव्य यावेळी विनय मोरे यांनी केले। जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान। आज मागील 8 दिवसापासून मराठ्यांचा क्रांतीसूर्य माननीय मनोज जरांगे पाटील हे अमरण उपोषण करत आहेत। त्यांनी पाणीही घेत नाहीत। काल त्यांनी फक्त छत्रपती शाहू महाराजांच्या विनंतीहून आणि थोडंसं पाणी घेतलं होतं। त्यांनी सरकारला आजही अल्टिमेटम दिलं की तुम्ही आज जर निर्णय नाही झाला तर परत आज रात्रीपासून ते परत पाणी सोडणार आहेत। 8 दिवस विना पाण्यासाठी आणि विना अन्नाचा जर एखादा माणूस समाजासाठी लढत असेल आणि त्यांची साधी मागणी आहे की बाबा आम्ही शेतकरी आहोत, आम्ही मराठा आहेत, आमचं जे हे आहे मराठा म्हणजे शेती करणारा माणूस, मग शेतकरी म्हणजे कुणबी आणि आम्हाला फक्त कुणबीमधून आरक्षण पाहिजे, आम्हाला कुणबी सर्टिफिकेट द्या, हा प्रश्न सुटतो आहे। आणि फार प्रश्न सरकारचा सोपा आहे, म्हणजे फार हे नाही काय। त्यांनी एक GR काढला की बाबा मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट वाटा, हा प्रश्न सुटला आणि ह्यासाठी कुठल्याही समाजाचा विरोध दिसत नाही आहे। कारण तसा असता तर महाराष्ट्रात प्रत्येक समाज समोरासमोर उभारला असता। पण तुम्ही जर पाहत असाल ग्रामीण भागामध्ये प्रत्येक समाजाने मराठ्याला आरक्षण मिळवून पाठिंबा दिलेला। ही फक्त पोटदुखी आहे हे राजकारण्यांची आहे, कारण त्यांना त्यांच्या खुर्चीची भीती आहे की जर मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट दिलं तर मग आपलं OBC पद धोक्यात येईल, आपलं राजकारण नेते पद धोक्यात येईल, राजकारण संपेल। पण हा लढा आता फक्त मराठ्यांचा राहिला नाही, तर हा संपूर्ण महाराष्ट्रातील जनता मराठी आरक्षणासाठी पाठिंबा देते आहे। ग्रामीण भागात तुम्ही पाहत असेल सगळीकडे तर सर्वजण रस्त्यावर उतरत आहेत आणि तेही संविधानिक आणि शांततेत साखळी पद्धतीने किंवा बेमुदत उपोषण करून हे करत आहेत। कोणीही आणि जरांगे पाटलांनी एक सांगितलेलं आहे की कोणीही हिंसक पद्धतीने किंवा असंविधानिक पद्धतीने आपण आंदोलन करणार नाही आहे। हे आंदोलन सरकारला शांततेत आणि संविधानिक पद्धतीने करूनच आम्ही हे आमचं आरक्षण मिळवू नक्कीच। याआधी देखील 40 दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आला होता, तरी सरकारने खोटी आश्वासनं दिली आणि पुन्हा तेच घडते का? मॅडम सरळ आहे की सरकार ह्याविषयी गांभीर्याने घेत नाही आहे। मागील 7 दिवसापासून 8वा दिवस आज जरांगे पाटील बसलेले आहेत की बाबा तुम्ही 30 दिवसाचा अवधी मागितला होता, आम्ही 40 दिवस दिले होते, म्हणजे 10 दिवस वाढवून दिले। मग समितीने काय केलं? बरं आता तुम्हाला असते की कोर्ट काय म्हणते की तुम्हाला पुरावे पाहिजेत, 1 पुरावा 2 पुरावा 3 पुरावे असले बस झाले। 10,000 पुरावे जर मिळत असतील तर मग तुम्हाला काय प्रश्न आहे की बाबा आरक्षण देण्यासाठी काय प्रॉब्लेम येतो आहे, म्हणजे कुणबी सर्टिफिकेट देण्यासाठी। आता काय म्हणतं सरकारने काल काहीतरी GR काढलं की ज्यांच्याकडे कागदपत्र आहेत त्याला कुणबी सर्टिफिकेट मिळेल। माझ्याकडे कागदपत्र असेल तुम्हाला सांगायची गरजच नाही ना, ते मला मिळणारच आहे। जिल्हाधिकारी फॉर्म भरला की मला त्या सर्टिफिकेट मिळणार आहे। तुम्ही नवीन असं काय केलं? परत एकदा मराठ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम हे सरकार करत आहे आणि ह्या सरकारचा आम्ही सकल मराठा समाज संपूर्ण महाराष्ट्र जाहीर निषेध करत आहोत। दुसरी गोष्ट आहे की फक्त ह्यांच्या मीटिंग आणि हे दिखावेगिरी आहे। सर्वपक्षीय नेत्यांनी बैठक घेतलेली आहे, सर्व पक्षीय नेत्यांनी सरळ हे करावं की मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्यावे, कारण मराठी शेतकरी आहेत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर अल्पभूधारक शेतकरी आहे, सर्वात जास्त आत्महत्या, सर्वात जास्त कर्जबाजारी, सर्वात जास्त गरीब हा मराठा समाज आहे आणि आता ही मागणी मान्य झालीच पाहिजे। काही ठराविक नेत्यांच्या किंवा प्रस्थापित नेत्यांच्या कारखाने आणि संस्था वगैरे बघून जर तुम्ही मराठ्यांना श्रीमंत समजत असाल तर हे साफ चुकीचं आहे। मराठा हा पूर्वीपासून हा कुणबी म्हणजे शेतकी करणारा होता आणि तो गरीबच होता आणि त्यामुळे हा लढा आता गरजवंत मराठ्यांचा लढा झालेला आहे आणि ह्या गरजवंत मराठ्यांच्या लढ्याला संपूर्ण समाज, महाराष्ट्रातील समाज, इतर समाजही पाठिंबा देत आहे। मग घोडं कुठं अडले? सरकारला आमचा प्रश्न आहे बाबा तुम्ही आज देताय, नाहीतर मग
मग आम्ही असहकार पद्धतीनंच आंदोलन करणार आणि जे संविधानिक पद्धतीनेच आंदोलन करणार, पण हे आंदोलन सरकारला खूप जड जाणार आहे हे नक्कीच आहे. तुम्ही आता आपल्याला कळकळीची विनंती आहे की आमचा मनोज जरांगे पाटलांचा जीव वाचवा आणि आम्हाला कुणबी म्हणून सर्टिफिकेट द्या. आणि हे जर तुम्ही करणार नसाल तर तुम्ही घरी बसल्याशिवाय मग तुम्ही पक्षात असा, तुम्ही विरोधी पक्षात असा किंवा कुठे असा, सर्व पक्षीय नेत्यांना, सर्व जातीय नेत्यांना, प्रस्थापितांना एकच सांगू इच्छितो आम्ही सकल मराठा समाजातर्फे की आमची तुम्ही मतं घेताय तर आमचा तुम्ही प्रश्न सोडवलाच पाहिजे. आणि तो जर नाही सोडवला तर तुम्हाला येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही पाणी पाजू हे नक्कीच आहे. बघा, मी वैयक्तिक माझी भूमिका जर म्हणाल पुढचा पायंडा काय असेल तर पहिल्यांदा मी मूकमोर्चा काढला, शांततेमध्ये होतो. मराठा हा सातत्याने शांततेमध्ये आणि लोकशाही मार्गाने आहे, परंतु याच्या पुढचा मग ठोक मोर्चा देखील होऊ शकतो आणि याची काही प्रतिका आता महाराष्ट्रामध्ये दिसू लागलेली आहेत. कारण मराठ्यांचा संयम हा आता ढाळत चाललेला आहे, कारण सरकार वारंवार फसवणूक करत आहे. मग एकदा फसवणूक, दोनदा फसवणूक. खरं तर या सरकारने निर्णय घेताना विचार करायला पाहिजे होता की आपण ज्यावेळेस 30 दिवसाची मुदत देतो आहे तर ही 30 दिवसाची मुदत देण्यापूर्वी देखील जरांगे साहेब उपोषणाला बसलेले होते. म्हणजे त्यावेळेस देखील सरकार काही ना काहीतरी विचार करत होतं आणि विचार करून त्या ठिकाणी चर्चा करण्यासाठी गेलेलं होतं. मग त्यांनी 30 दिवस सांगितले, यांनी अजून सांगितलं की 10 दिवस वाढीव मराठ्याने, म्हणजे 40 दिवस दिले. म्हणजे तुम्हाला 10 दिवसाची अधिक संधी होती. त्यानंतर पण जर मराठ्यांची जर फसवणूक कराल तर मग वेगळ्या भूमिकेमध्ये मराठे उतरले तर त्याला सरकारच जबाबदार असणार. सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, उगाच लोकांचे नुकसान करू नये. कारण कोणत्याही जातीचा देखील या ठिकाणी विरोध नाही, सर्वांचा पाठिंबा आहे. मग नेमकं तुमचं काय, तुम्हाला त्रास काय नेमका याच्यामध्ये? आणि शिवाय केंद्रामध्ये ज्याप्रमाणे हे एकनाथ शिंदे बोलतात की आमच्या मागे महासत्ता आहे, महाशक्ती आहे, मग आता या महाशक्तीचा वापर करा आणि तुम्ही सर्वजण एकत्र बसा, राज्यातून केंद्राकडे जा, केंद्रामधून हा प्रस्ताव पास करा. अजून अधिक काय असेल तर लोकसभेचं विशेष अधिवेशन बोलवा, अजून पण वेळ आहे. हे विशेष अधिवेशन बोलवा, त्यानंतर राज्यसभेत पाहिजे तर अजून पाठवा आणि पास करून आम्हाला देऊन टाका.